अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण सगळेच आयुष्यामध्ये एक स्वप्न बाळगतो. ते स्वप्न म्हणजे आर्थिक स्थैर्य, सुख समृद्धी, जीवन आणि चिंता नसलेलं भविष्य. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, श्रीमंती म्हणजे नेमकं काय? फक्त पैसा, मोठं घर, गाडी, बँक बॅलन्स? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत. श्रीमंती म्हणजे केवळ धन नव्हे, ती एक विचारधारा, जीवनशैली आणि शिस्त आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, लक्ष्मी माता तिथेच वास करते जिथे शिस्त आहे, संस्कार आहेत आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणारी माणसं आहेत. आज आपण चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 5 सवयींचा सखोल अभ्यास करणार आहोत. या सवयी जादू सारख्या वाटतील, पण त्या प्रत्यक्षात आयुष्यामध्ये अंमलात आणल्या तर परिणाम नक्कीच दिसतो. इथेच एक गोष्ट स्पष्ट करूया, रातोरात श्रीमंत म्हणजे एका रात्रीत करोडपती होणं नाही, तर विचारांची दिशा एका दिवसात बदलणं आणि त्या विचारांमुळे आयुष्य बदलायला सुरुवात होणं. सर्वप्रथम आचार्य चाणक्य हे फक्त अर्थशास्त्रज्ञ नव्हते, ते एक तत्वज्ञानी, शिक्षक आणि राजकारणी होते. त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती आजही तितकीच लागू होते, कारण ती माणसाच्या स्वभावावर आधारित आहे. तंत्रज्ञान बदलतं, काळ बदलतो, पण माणसाची वृत्ती फारशी बदलत नाही. आळस, लोभ, अहंकार, अधीरता हे दोष आजही तितकेच आहेत. म्हणूनच चाणक्य नीती आजच्या काळात खूप जास्त महत्वाची ठरते. मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये सर्वात पहिल्यांदा सांगितलेली सवय म्हणजे कष्ट करण्याची तयारी. चाणक्य स्पष्ट सांगतात, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आजचं काम उद्यावर ढकलतो त्याचं उद्या कधीच येत नाही. आपण अनेकदा म्हणतो, योग्य वेळ आली की करेल, पण खरी गोष्ट अशी आहे की योग्य वेळ आपणच निर्माण करायची असते. कष्ट म्हणजे फक्त शरीराला श्रम देणं नाही, कष्ट म्हणजे विचार करणं, शिकणं, चुकांमधून सुधारणा करणं आणि हार न मानणं. आज जे लोक यशस्वी दिसतात त्यांच्या यशामागे अनेक अपयशांची रांग असते, जी आपल्याला दिसतच नाही. चाणक्य म्हणतात, मेहनतीला कधीच पर्याय नसतो. आज नाही तर उद्या, पण कष्टाचं फळ नक्कीच मिळेल. दुसरी महत्वाची सवय म्हणजे गोड बोलणं, पण खोटं नाही. मित्रांनो, शब्द ही अशी शक्ती आहे जी नातेसंबंध जोडूही शकते आणि तोडू देखील शकते. ज्या व्यक्तीचं बोलणं शांत, समजूतदार आणि प्रेमळ असतं, तिच्या अवतीभोवती आपोआप लोक जमा होतात, कामं सोपी होतात, संधी मिळतात. या उलट कटू बोलणारी व्यक्ती स्वतःच नुकसान करून घेते. चाणक्य सांगतात, वाणीवर नियंत्रण ठेवलं तर अनेक संघर्ष टाळता येतात. लक्ष्मी तिथेच टिकते जिथे घरात शांतता असते, आदर असतो आणि संवाद असतो. वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की परत कधीच मिळत नाही. चाणक्य म्हणतात, जो वेळेचा आदर करतो वेळ त्याचा आदर करते. आपण अनेकदा म्हणतो वेळ नाही, पण खरं सांगायचं तर प्राधान्यक्रम ठरलेला नसतो. जो माणूस वेळेचं नियोजन करतो तोच आयुष्यात पुढे जातो. योग्य वेळी घेतलेला एक छोटासा निर्णय संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो. मित्रांनो, आता आपण येतो 4थ्या सवयीकडे, आणि ही सवय आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाची आहे. ती म्हणजे अनावश्यक खर्च टाळणं आणि पैशांचं योग्य नियोजन करणं. चाणक्य नीतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की संपत्ती कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे ती टिकवून ठेवणं. अनेक लोक आयुष्यभर मेहनत करतात, पण तरीही आर्थिक अडचणीत असतातच. याचं कारण एकच, कमाईपेक्षा खर्च जास्त. आपण अनेकदा भावनेत येऊन खर्च करतो. लोक काय म्हणतील, समाजात आपली प्रतिमा कशी दिसेल याचा विचार करून गरज नसताना देखील वस्तू घेतो. पण चाणक्य सांगतात, जो माणूस आजच्या भविष्याचा विचार करत नाही तो उद्या परिस्थितीचा गुलाम बनतो. बचत म्हणजे कंजूसपणा नाही, बचत म्हणजे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची तयारी. कठीण काळात बँक बॅलन्स तुमचं खऱ्या अर्थाने पाठबळ बनतं.
तेव्हा खर्च करताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, हे खरंच आवश्यक आहे का? पाचवी आणि शेवटची सवय ऐकायला साधी वाटते, पण तिचा परिणाम फार खोलवर होतो. ती म्हणजे इतरांना मदत करणं. चाणक्य नीतीनुसार दान केल्याने संपत्ती कमी होत नाही, तर ती वाढते. इथे दानाचा अर्थ फक्त पैसा देणं असा नाही. वेळ देणं, मार्गदर्शन करणं, कोणाचं मन हलकं करणं हे सुद्धा दानच आहे. ज्या घरात गरजू व्यक्तीची कदर केली जाते, तिथे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दानामुळे माणसाचा अहंकार कमी होतो आणि मन अधिक शांत होतं. लक्षात ठेवा, ज्याला देण्याची सवय असते त्याच्याकडे आयुष्य देण्यासाठी पुन्हा पुन्हा काही ना काही पाठवतच राहतं. तर मित्रांनो, आता आपण धार्मिक उपायांकडे वळूया. हिंदू परंपरेत धनसंपत्ती ही माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा मानली जाते. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया, फक्त पूजा करून आणि कर्म न करता श्रीमंती मिळत नाही. धार्मिक उपाय हे मनाला दिशा देण्यासाठी असतात, जादूसाठी नाही. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी स्वच्छ मनाने स्वच्छ वातावरणात लक्ष्मी पूजन केल्याने मन सकारात्मक होतं. मंत्र जप, स्तोत्र पाठ हे मन एकाग्र करण्याचं साधन आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात आणि चांगले निर्णय श्रीमंतीकडे घेऊन जातात. दान, दया, सेवा या गोष्टी धर्माचा आत्मा आहेत आणि हाच आत्मा खऱ्या अर्थाने लक्ष्मीला आकर्षित करतो. इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, पैसा गेला तर तो परत कमावता येतो, पण आरोग्य गेलं तर सगळंच व्यर्थ ठरतं. चाणक्य नीती अप्रत्यक्षपणे सांगते, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. ताणतणावात अतिलोभ, असमाधान हे सगळं आरोग्य बिघडवतं. म्हणूनच श्रीमंतीचा अर्थ फक्त पैशात मोजू नका, ती मनशांतीत, कुटुंब सुखात आणि समाधानात देखील आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की श्रीमंती ही एखाद्या लॉटरी सारखी नाही, तर ती एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात 5 सवयी तुमचा मार्ग दाखवतात. कष्ट, मधुर वाणी, वेळेचं नियोजन, आर्थिक शहाणपण आणि इतरांची मदत हे सगळं एकत्र आलं तर आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. लक्षात ठेवा, कर्म करा, श्रद्धा ठेवा आणि संयम बाळगा. श्रीमंती हे केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवा आणि त्या दिशेने दररोज एक पाऊल टाका. या 5 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आधीपासूनच पाळता आणि कोणती आजपासून सुरू करणार आहात ते मला नक्की सांगा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे अध्यात्म, जीवनमूल्य, व्रत उपासना आणि मार्गदर्शनात्मक व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.